किती बॅगी आहे कृष्ण आपल्याला. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचं लाडका दिवेश फिंगरकर. आता मस्त रेडी वगैरे झालेलो आपण बघू शकता. असं शॉर्ट्स आणि शूज घातले. आता आपण मस्त रूमला चेकआउट करत आहेत. असं बॅगी वगैरे गाडीत ठेवू, मग बघू पुढचा प्लॅन काय आहे तो. आणसी मॅडम काय लागलेली स्नॅप काढायला. स्नॅपमध्ये चल बिझी आहे स्नॅपमध्ये. चला निघूया. आता आम्ही आता निघालेलो आहेत. बॅग वगैरे घेऊन मशीन भरली माझी. भरली असं मग तू नाही बसवतो, मी नाही भरली मशीन वगैरे. मस्त खाली जाऊ आता मॅनेजरला भेटूया. बाई चालू आता बॅग घेऊन गाडीत ठेवला. किती बॅगी आहे बरं वजन. आम्हाला लोकांना बॅगी उचलून आणलं वाटतं आई. अरे या दोघी मस्त तिकडे फोटो काढते ना, बघितला तिकडे फोटो काढताना. आम्ही तर बॅगी वावाला काय टाकायला बॅगे ठेवते गाडी. बॅगी बिगी वावाला आणलं मग काय बोलून पाहिजे. आम्हाला सध्या बॅगी ठेवून गाडी. चला मित्रांनो, आता आपण निघालेलो आहेत. असे बॅगी वगैरे फोटो वगैरे काढले ते थोडेफार. आणि आता आपण चाललो आहेत महाबळेश्वरला. ओल्ड महाबळेश्वर. तिकडं टेम्पल आहे एक शंकरचा, तिकडे चालू आहेत बघायला. तर चला आता आपण ऑन द वे आहेत. म्हणले आज मॅचिंग सगळे. रस्त्याला आपल्याला स्ट्रॉबेरीचा बाग दिसलेला आहे. स्ट्रॉबेरीची बाग बघायला थांबलेलो आहेत. हा मग नाश्ता पण करूया ना. नाश्ता पण आहे तर नाश्ता पण करू. आणि मस्त की स्ट्रॉबेरीची बाग आहे, मला दाखवतो. हा मंदिराच्या टेम्पलकडे जाताना रस्त्यालाच आहे हा बाग, बघू शकता. आतमध्येच आहे बघा. फुलं बघ कसली भारी आहेत. हां गाजर पण आहेत. कुठे दिसते पण एकच आलेली पण चल बघू. थांबा, इथे कुठे स्ट्रॉबेरी दिसली बघून दे. इथे एंड आहे शकतो मी. स्ट्रॉबेरीची बाग हे बघा. स्ट्रॉबेरी आले बघ छोटी छोटी. यो काहीतरी वेगळंच आहे. हे कसले झाड आहेत. हां चला आता आपण इथं निघालोत. हॉटेल्स आहे इथे पण नाश्ता वगैरे काही एवढा नाही भेटला बाबा, म्हणून नाही नाश्ता करायचा. स्ट्रॉबेरी भेटल्या बघायला आल्यासारख्या. आता जाऊ मंदिराकडे. ओल्ड महाबळेश्वरला पोचलेलो आहेत. आता आपण पहिले गाडी पार्क करू. चला आता मी महाबळेश्वरला पोचलेलो आहे आणि गाडी वगैरे पार्क केलेली आहे. मस्त थंड हवा आहे. आता पहिला आपण वरती यायला रस्ता बघूया. ते इकडे समोरून असा एंट्री आहे वरती जायला. इकडे हॉटेल्स वगैरे आहेत मस्त नाश्ता वगैरे करायला. दुकानं पण बघा. आणि हा जो टेम्पल आहे आपल्याला वरती जायचं आहे टेम्पल बघायला. अशा मस्त की पायऱ्या आहेत वरती जायला. आणि बघा पब्लिक सिटीला आहेत ते बघा. खायची दुकानं पण आहेत. 101 चॉकलेट आहेत. बॅगी वगैरे नको माझ्या घरी असो मी तर आणलं सेल्फी स्टँड. इकडे पण मस्त दुकान बॅगे वगैरे भारी भारी बॅग आहेत. पोचलेल्या पण आता खूप सारी गर्दी आहे आतमेन. अजून 2-3 लाईनी क्रॉस करून जायचं आपल्याला गाभाऱ्यातून. बाहेर पण खूप लाईन आहे. आपल्याला फोटो बनवून लागते. दर्शन घेऊन निघालेले आहेत. आता मस्त की जाऊ गाडी घेऊन. पुढे रस्त्याला नाश्ता वगैरे काय ते करलो. दर्शन पण चांगलं आलं. मस्त शिवलिंग देवलच दर्शन करायला भेटलं आम्हाला.
आता जाऊ चला पार्किंगला आपली गाडी घेऊन निघू नाश्ता करायला काहीतरी. आता आपण नाश्त्याला मस्त इडली आणि मिसळ मागवलेले आहे, तर आपण नाश्ता करून घेऊया आता. चला आता आपण नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आपण आता चालू आहे कृष्णाई मंदिर बघायला. हा बघा हा मंदिर आहे तो या इकडं पार्किंगच्या इकडनंच रस्ता आहे सीधा. तर जाऊन बघूया किती लांब आहे. मला तर वाटत नाही असं लांब असेल, पण जाऊन तर बघू. बघू मस्त की रस्त्याला इथं चणे शेंगदाणे मका आंबे वगैरे आहे इकडं. असे आपण शेंगदाणे आणि नाश्ता आंबे मॅगी घेतले. करायला पाहिजे होता. काय भेटला एक गेला फुकरचा. ही थंड्याची बाटली भेटली. चला जाऊन द्या. 100 एक 20 वाली तांब्याची बॉटल. आम्ही आता चालू कृष्ण मंदिराकडे. मस्त जंगल वातावरण एकदम शांत वातावरण आहे. मस्त शांत आणि सुकून थंडगार वातावरण. बघू आता तिथं गेलो मंदिराजवळ कसं वातावरण तो महत्वाचं आपल्याला. हे बघा हा आहे कृष्ण मंदिर. आता AI मध्ये याला बनवलं पूर्ण. तो जास्त क्लिअर दिसते मग हा मूवी मध्ये त्या राजा शिवाजी. राजा शिवाजी. अच्छा इथे शूटिंग हा राजा शिवाजी मूवी मधलं हेच आहे. कृष्णाई मंदिर. हा हे कृष्णाई मंदिर. जो राजा शिवाजी पिक्चर मध्ये जो मंदिर आहे ना तोच हाच आहे. प्राजक्ताची फुलं वगैरे एक नंबर केलं. आणि समोर सीन बघा तुम्ही एक नंबर. मस्त दरी आहे समोरच. समोरून जाऊन दाखवता मग तुम्हाला आता. मागं साफ करताना पडला का एक ब्लॉगरने टाकला होता. इथला पट्टा पडला होता तो. चला आता जाऊ मंदिरात चप्पल वगैरे काढून. आज मी इथली व्हिडिओ काढली होती तर बाई मावशीने व्हिडिओ डिलीट केली फोन घेऊन. कारण अलाउड नाही बोलते ते व्हिडिओ काढणं. मग आम्ही पण केली CC व्हिडिओ डिलीट. आता जरा बुटा वगैरे घालतो बाहेर जरा जाऊन थोडा फोटोशूट करू. भाई आपल्याला आता एखादी नवीन स्क्रिप्ट दाखवणार सर्कस. इसको क्या बोलते? भाई तुम्हारा नाम क्या है? कार्तिक. कहाँ से है तुम? हैदराबाद. अच्छा आपला हैदराबादचा माणूस आहे हा. मस्त आपलं त्याने आता 2-3 ट्रिक करून दाखवलेले आहेत. टॅलेंट मस्त. 2-3 ट्रिक केलेले आहेत. कधी महाबळेश्वर आला तर नक्की याला भेट द्या. 2 पैसे द्या. बाईला पण खुश करा जरा. चला आता आपण पण जाऊ. चला आता आपण ओल्ड महाबळेश्वर फिरून झालेलं आहे दर्शन. आणि आता दर्शन वगैरे करून आपण निघालो इथून. आता आपण चाललो कुठली लेक आहे ती? वेना लेकला. तिथं आता बोटिंग करू कारण काल पण बोटिंग नाही केली. मग आज 100% बोटिंग करायची आपल्याला. चला तिकडे जाऊ मस्त बोटिंग करायला. चला आता आपण थांबलो डिझेल टाकायला. गाडी येते डिझेल टाकायला मस्त. खोपोली घाट काहीतरी आहे बघा. अरे गाडी भाईने गाडी टाकलेली आहे थार आतमध्ये. ऍक्सिडेंट झालं होतं म्हणून या घाटात जरा चौकच गाडी चालवायची. थांबलेलो जेवायला. घाटाचा निसर्ग धाबावं लागलेला आहे. इथं थांबलो जेवायला. मस्त काहीतरी जेवला तर जाऊन काहीतरी ऑर्डर करूया आपण. जेवण वगैरे केलेलं आहे. आता मस्त आता इथून निघू बघू डायरेक्ट हरिहरेश्वरलाच जाऊ. मस्त का स्टेला. जेवण मस्त चांगलं होतं जेवण. कधी आलं तर तुम्ही निसर्ग धाब्याला भेट द्या नक्की. आणि कम्प्लीट राईट साईडला आहे. दाखव ना उलटा. इकडनं बघा हा रोड आहे. रोडच्या समोरचं राईट साईडला आहे. महाबळेश्वरशी येताना खाली उतरताना राईटला आहे आणि महाबळेश्वर जाताना लेफ्टला आहे. नक्की आलं तर भेट द्या. चला आता निघूया आपण. घाटात थांबलो आम्ही जरा. किंवा आम्हाला एक फल भेटलेला आहे तुम्हाला दाखवतो.
जो बोल कसला आहे काय माहिती नाही आम्हाला, तर आम्हाला पण ट्राय करायचं आहे म्हणून आम्ही थांबलोत. तर इकडं आंबे वगैरे बघा, मस्त आंबे वगैरे भेटलेत. इकडे आंबे पडतात, बघू शकतो मी आंबे. आणि आम्हाला फळ निसर रस्त्याला दिसत होतो, आम्ही बघायला घेतलंय काय येतो होता आंबा बघा कसा पिट्टी पिकलेला आहे. आमची गाडी, चला आता जाऊ. चला बस, कोणी बघितलं ना तर लय मारतीन आम्हाला, लय म्हणजे लय मारतीन भाई. घ्या खा, हे घ्या खा. दोघी एसी बसले ना, आम्हाला गरमी ठेवले. चला मंडळी बघा, अननस आणि अननस विकायला बसले दोघं जण, नवरा बायको. अननस बघ किती मोठा आहे, आणि बाकी कितीला आहेत? 100ला 150ला 200ला घेणार तुम्ही तसं. आंबा आता फणस घेतलेला आहे आणि अननस घेतले. चला बदल, चला बघ किती लागते, लय ऊन लागते इकडे. तर आता आपण श्रीवर्धनला पोचलेलो आहेत. परत चालू बीचवर, जरा पहिला बीचवर सनसेटचा मस्त व्ह्यू, आणि सनसेट पण आता आलेलं आहे. मस्त जाऊन फोटोशूट करू पहिला, नंतर रूम वगैरे काय बघायचे बघू. आणि खूप गर्दी पण आहे इकडं, कारण की आहे रे, आलाय तो तिकडे बघ. चला या पटापट. मस्त की बघा बीच, पब्लिक बघा. सॅटर्डे संडे आहे तर काय खूप गर्दी आहे. कोलबी. चला बीचवर जाऊ, चला पहिले. चला मित्रांनो, आता आम्ही खूप रूम शोधलेलं आहे इकडं. आम्ही शेवटीला तिकडनं तेव्हा घरला आलो रूम बघायला. एवढं रात्री वाजले आम्हाला रूम शोधतो, तर 11 वाजायला आले. आम्हाला फायनली रूम भेटलेला आहे. छोटासा रूम आहे इकडे, एक लॉजिंग, तिथे रूम भेटलेला आहे आम्हाला. तब्बल 5 ते 6 तासानंतर आम्हाला रूम भेटलेला आहे. या काकांचे ते रूम्स आहेत, त्यांचे रूम भेटले. फायनली आम्हाला रूम भेटलेले आहे. आता मस्त आपण जरा आराम करू. चला मस्त रूम मध्ये फ्रेश वगैरे होऊ. रूम साठी जेवणचं पत्तात नाही, रूम साठीच मेन. रूम साठी आम्ही 4-5 तास होते, तेवढे लांबून इकडे आलो आम्ही परत. एवढं फुल आहे म्हणजे फुल, म्हणजे एकदम फुलच आहे. लोक एवढी डेंजर आहे पब्लिक इकडे. तर चला तर जाऊ मस्त रूम मध्ये, मस्त फ्रेश वगैरे होऊ. चला तर खूप दमलेलो जातात.